कन्या निरीक्षण गृह प्रकल्प पूर्ण केल्याच्या काळात जून 1989ला तत्कालीन समाज कल्याण मंत्री नामदार सुधाकर नाईक अचानक संस्था पाहण्यास आले होते. पूर्व सूचना न देता येऊन पाहिलेल्या आमच्या संस्थेच्या कार्यानं ते फार प्रभावित झाले होते. माझ्याबद्दल त्यांनी सोबत आलेल्या तत्कालीन समाज कल्याण संचालक रमेशचंद्र कानडेंना विचारलं. मी या संस्थेतून शिकून मोठा झालेला राज्यभर संस्था कार्य करणारा कार्यकर्ता आहे असं त्यांच्या लक्षात आलं. तसं त्याने विचारलं, यांना का दलित मित्र पुरस्कार नाही दिला? त्यांचं वय कमी आहे सर, असं ते म्हणाले. ते दलित मित्र पुरस्कार वितरण सोहळ्यासच आलेले होते. संध्याकाळी केशवराव भोसले नाट्यगृहातील समारंभामध्ये माझ्यासाठी दलित मित्र पुरस्काराची 50 वर्षे वयाची अट शिथिल करून 40 वर्षे केल्याचं त्यांनी जाहीर केलं. तत्कालीन जिल्हाधिकारी विश्वासराव धुमाळ आणि पोलीस अधीक्षक रामराव घाडगे यांना दलित मित्र पुरस्कारासाठी माझा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. मी मात्र व्यक्तिगत पुरस्कार स्वीकारायचे नाकारून संस्थेस द्यावा असा आग्रह धरला. मी संस्थात्मक कार्यमान्यतेने मिळणारी पुरस्कार रक्कम संस्थेत देण्याचा प्रघात ठेवला होता. वैयक्तिक पुरस्कार घेतला असता तर 5,000 रुपये मिळाले असते. संस्था पुरस्काराची रक्कम 10,000 रुपये होती. पुढं संस्थेस तो मिळालाही. वेळोवेळी मला मिळालेल्या पुरस्कारांची सर्व रक्कम मी संस्थेत देण्याचा प्रघात ठेवण्यामागं माझं असं मत होतं, पुरस्कार रक्कम एका अर्थानं संकल्पित धन असतं, त्यामागं समाज संकल्प असतो. म्हणून एकदा तर किरण बेदींनी माझं काम पाहून प्रभावित होऊन स्वतःला मिळालेल्या भद्रकाली पुरस्काराची रक्कम 21,000 रुपये व्यक्तिशः मला देऊ केली आणि दिली. पण तीही मी संस्थेस देण्याच्या अटीवर स्वीकारली आणि संस्थेला दिली. अशी सुमारे 1.5 लाख रुपयांची रक्कम वेळोवेळी मी संकुलास आणि अन्न कार्यास देऊन माझा संकल्प जपला. मी करत असलेलं काम सामुदायिक प्रयत्नांची इतिश्री असायचं. त्याचं व्यक्तिगत श्रेय घेण्याचा मतलबीपणा मी मनास स्पर्शू दिला नाही. उलट प्रत्येक पुरस्कारात स्वतःचा खारीचा वाटा भर घालून मी त्याचं प्रत्यार्पण करत राहिलो. कार्यात स्वविवेक ही मी माझी कसोटी मानली. अशा पार्श्वभूमीवर माझ्या कार्यानं, ईर्षेनं असंतुष्ट अस्वस्थ झालेली मंडळी काही बाई पत्रकं काढत, आरोप करीत, काही सोयीस्कर मौन पाळीत. तेव्हा त्यांच्या मौन संमतीचं खोट्या समाजसेवकाच्या पांघरलेल्या कातड्यातलं खरं रूप दिसायचं. तरीही मी क्षमा करा आणि विसरून जा असं स्वतःला समजावत राहायचो. नामदार सुधाकर नाईक जून 1989ला आले होते, तर किरण बेदी एप्रिल 2000ला. दोघं अचानक आलेले. दोघांच्या भेटीच्या वेळी त्यांची एकच प्रतिक्रिया होती, संस्था पाहून विश्वास वाटत नाही. तुरुंग सदृश संस्था इतक्या मोकळ्या प्रसन्न कशा? खरंच नाही वाटत. किरण बेदींना तर मी म्हणालो होतो, तुम्ही येणं म्हणून काहीच केलेलं नाही. त्या म्हणाल्या होत्या, मुझे तिहाड़ जेल का अनुभव है, घंटे भर में अहाता साफ हो सकता है, बच्चों के चेहरे पर होने वाली खुशी बरसों के मेहनत से ही संभव है. त्यांचं हे वाक्य हाच माझ्या कार्याचा खरा पुरस्कार वाटत आलाय. बालकल्याण संकुलाच्या इतिहासात सन 1980 ते 1990 हा कालखंड भौतिक विकास आणि समृद्धीचा होता. जागा मिळवणं, आराखडे तयार करणं, त्यांची मंजुरी, शासन मान्यता आणि अनुदान, इमारत निधी जमा करणं, या सर्व आघाड्यांवर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असंच असायचं. अशा साऱ्या दिव्यातून कन्या निरीक्षण गृहाचा माझ्या कल्पकतेतला प्रकल्प साकारल्याचा आनंद मोठा होता. तो आनंद उभारी देणारा होता. त्यातून मोकळा श्वास घेऊन मी माझं घर बांधलं. घरातून मुक्त झालो आणि अनिकेत निकेतनचा प्रकल्प आम्ही हाती घेतला. अनिकेत निकेतन
हे आमचं अनाथ विद्यार्थीगृह कधी काळच्या घोड्याच्या पागेत ते आम्ही सुरू केलेलं होतं. त्याची इमारत बांधायची म्हणून जागेची साफसफाई, कुंपणाच्या भिंतीची पाडापाडी सुरू केली. तसे आमच्या पशुवैद्यकीय विभागाचे लोक आडवे पडले. जागा आमची आहे हटून बसले. मग कोर्ट कचेऱ्या, तक्रारी, दावे, मोजणी, नकाशे सगळे सुपस्कार केल्यानंतर लक्षात आलं की अवघी 1300 चौरस फूट जागा दोन्ही विभागात मिळून वादग्रस्त ठरते. त्या छोट्या त्रिकोणी पट्ट्यासाठी ही मोठी लढाई खेळावी लागली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अक्रू नंदकुमारांच्यामुळे संस्थेस ती छोटी पण महत्त्वाची जागा मोठं दिव्य करून मिळाली. सिटी सर्वे क्रमांक 1924 ख हा जागेचा क्रमांक मला आजही चांगला लक्षात असायचं कारण असं की त्यावेळी किमान 100 वेळा स्वहस्ताक्षरातील अर्धनिवेदनावर मी तो लिहिला होता. मेसर सामंत नाडकर्णी शिराली कंपनी मुंबईनं अनिकेतचा आराखडा तयार केला. कन्या निरीक्षण गृहाचं विस्तारित काम त्यांनीच केलेलं. अनिकेतचं काम त्यावेळच्या सुप्रीम बिल्डरचे श्री धनुभाई शहा यांच्याकडून करून घ्यायचं ठरलं. ते कामाचा दर्जा आणि वाजवी दरामुळे. तसं अनिकेतचं भूमिपूजन आम्ही एप्रिल 1986 देशभक्त रत्नाप्पा कुमार यांच्या हस्ते केलं होतं. त्यावेळी त्यांनी जाहीर केलेली देणगी ₹25,000 अनेक प्रकारच्या पाठपुराव्यानंतरही हाती आली नाही. पण योगायोग कसा असतो पहा. पुढं आम्ही टिकी करत प्रयत्न चालू ठेवले. 1987 पायाभरणी केली, पण प्रत्यक्ष अनुदान मिळण्यास 1992 साल उजाडलं. 1994-95 साली ते खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. अनिकेत निकेतनच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी आम्ही घरगुती गृहप्रवेश आणि वास्तुशांती समारंभ योजलेला. त्यासाठीचं निमंत्रणही घरगुती होतं. ते अनिकेतची इमारत व्हावी म्हणून हात दिलेल्या सर्वांना दिलेलं होतं. त्या निमित्तानं अनिकेत निकेतनच्या भूमिपूजनापासून पूर्णत्वाचं विहंगमावलोकन करणारं चित्रप्रदर्शन योजलं होतं. समारंभास देशभक्त रत्नाप्पा कुंभार अचानक आले. आम्ही त्यांना उतराय म्हणून समारंभाचं अध्यक्षस्थान दिलं. भाषणात मी रत्नाप्पांकडून येणं असलेल्या ₹25,000 देणगीचा सूचक उल्लेख केला. अण्णांना तो जिव्हारी लागला. दरम्यान कानाफुसी धावपळ सुरू होती. मी पाहत होतो. अण्णा अध्यक्ष समारोप करण्यात उभे राहिले. म्हणाले, आता विसरणं परवडणार नाही. 5 वर्षापूर्वी जाहीर केलेली देणगी त्यावेळी दिली असती तर त्याचे दाम दुपटीनं ₹51,000 झाले असते. तो चेक देऊनच आज मी मुलांचा निरोप घेणार आहे. समारंभ होईपर्यंत पंचगंगा कारखान्याचे लोक चेक घेऊन दत्त होते. ज्यांनी पाया खाणायचा त्यांनीच कळस चढवायचा ही माझ्या भाषणात सांगितलेली चिनी म्हण अण्णांनी अशी अंगीकारली. अनिकेत निकेतनच्या उभारणीत तत्कालीन पोलीस अधीक्षक शिवप्रताप सिंग यादव सारे पाटील, तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक, ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे, शांकृ पंत वालावलकर, कोच हॉप्ट परिवार, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी अजित कुमार जैन आदी प्रवृत्तींचं मोठं सहाय्य लाभलं. इमारत पूर्ण झाल्यावर अविनाश वाडीकरांनी फर्निचर देऊन संस्था समृद्ध केली. संस्थेसाठी त्यावर्षी त्यांनी मोटार घ्यायचा बेत रद्द केल्याचं आठवतं. अवघ्या ₹2.25 लाख अनुदानावर आम्ही 15-20 लाखांचा प्रकल्प उभारू शकलो याचं श्रेय साऱ्या समाजशील व्यक्ती आणि संस्थांनाच द्यायला हवं. अनिकेत निकेतनची उभारणी सुरू असल्याच्या काळात संस्थेची फार मोठी ओढाताण असायची. नित्याच्या खर्चाबरोबर विकास कामासाठी पैसे उभारणं जिकिरीचं झालं होतं. 1993-94 वर्ष ओढगस्तीचं म्हणून माझ्या चांगलं लक्षात आहे. ते वर्ष सुखद धक्क्याचं म्हणूनही अविस्मरणीय ठरलं. भैयासाहेब बावडेकर हे कोल्हापूर संस्थानातील सुविख्यात जहागीरदार. त्यांचे एक स्नेही होते VR राजनदेकर. संस्थेतील माझ्या प्रारंभीच्या उमेदवारीच्या काळात ₹100 मिळणं ही मोठी अग्निपरीक्षा असायची. संस्था त्यावेळी
म्हणजे 80-85च्या सुमारास रिमांड होम म्हणून ओळखली जायची. कोणी सभासद व्हायला तयार नसायचं. अशा काळात राजंदेकर सभासद झाले. आणखीन कोण होईल असं म्हटल्यावर त्यांनी श्रीमंत भैयासाहेबांचं नाव सांगितलं. मी त्यांना भेटलो. त्यांनी होकार भरला. मी लगेच पावती करून दिली. त्या काळी मी पावती पुस्तक घेऊनच फिरत असे. सर्व संस्था, सभा, समारंभ, बैठकात माझा एकच उद्योग असायचा, देणगी सभासद मिळवणं. श्रीमंत भैयासाहेबांनी पावती केली खरी, पण अनावधानानं पैसे काही आले नाही. ते इतके मोठे जहागीरदार, त्यांच्याकडं 100 रुपये मागायचे कसे? मी गुपचूप पदरमोड करून संस्थेचा हिशोब पूर्ण केला. ते कार्यकारिणीवर कार्यकर्ते झाले. या घटनेस दशक उलटून गेलं. एक दिवस श्रीमंत भैयासाहेबांचा फोन आला. 93-94चा काळ असावा तो. पावती पुस्तक घेऊन या. मी चपापलो. आता किती रुपयाला खार म्हणून घाबरतच गेलो. लिहा म्हटले. 2 लक्ष रुपये. मी स्वतःला चिमटा घेऊन पाहिला. 2 लक्ष रुपये पावतीवर, चेकवर लिहिण्याचा माझा आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग. 3 वेळा शून्य मोजून पाहिली. अर्थातच घाम पुसत त्यांचं चेकबुक सहीसाठी त्यांना दिलं. पावती तिकिटासह आमची पावती त्यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी आपल्या श्रीधर विठ्ठल दाते दत्त देवस्थान ट्रस्टचे आधारस्तंभ कैलासवासी श्रीप्रसाद रायरीकर यांच्या स्मरणार्थ श्रीप्रसाद सदावर्त निधी म्हणून दिलेल्या देणगीने मात्र संस्थेस देणगीच्या सदावर्ताची सवयच होऊन गेली. या अविस्मरणीय क्षणाची उतराई म्हणून आम्ही श्रीमंत भैयासाहेब बावडेकरांच्या शुभ हस्ते अनिकेत निकेतनचं औपचारिक उद्घाटन केलं. तो दिवस संस्थेच्या 45व्या वर्धापन दिनाचा होता. वर्ष होतं 1994. अनिकेत निकेतनचा प्रकल्प पूर्ण झाला. ते महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट होम फॉर डेस्टिट्यूट ठरलं. त्या वर्षी आम्ही 2 श्रीमंतांना आमचा ऋण अभिव्यक्ती पुरस्कार दिला. एक होते श्रीमंत विक्रमसिंह घाडगे आणि दुसरे होते श्रीमंत भैयासाहेब बावडेकर. एका गरीब संस्थेची ही होती श्रीमंत उतराई. अनिकेतांना, ग्रहहीनांना निकेतन म्हणजे घर मिळाल्याचा हा होता एक शालीन सोहळा.